तुला धरू? मित्रांनो, धरू का तुला धरू म्हणता म्हणता कधी कचकन धरल्या गेली कळलंच नाही हो. घरातली चिचुंदरी, माझ्या चिचुंदरी बद्दल बोलतोय मी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, इंटरनेट आल्यापासून, खास करून रील्स आल्यापासून महाराष्ट्रामध्ये एक रोग जो आहे हा एवढा बेकार संसर्गजन्य आहे की नुसतं बघितला तरी तुम्हाला त्याची लागवण होऊन जाती. तो म्हणजे भाई किंवा ब्रँड होण्याचा. जो पण रील्स बनवतो आहे त्याला एकतर भाई डॉन व्हायचे किंवा ब्रँड व्हायचे. सगळे गावठी डॉन कार्लिओने झालेत कुठले. शाबास बेटा, जो पाव त्याला एकदा भाईगिरी करायची आहे किंवा ब्रँड व्हायचे. मला या पिसळण्याचं लॉजिकच कळत नाही. त्याच्यात एक लेकरू मध्यंतरी धरू का त्याला धरू असं करायचं ना. मला असं वाटायचं कुठून आलेलं हे पिसळलेलं वटवागुळ. धरू का तुला धरू? असं का धरू करता करता पोलिसांनी असं धरलं का नाही. कचदिशी विषय होऊन गेला नाही तरी कामा. मी तुम्हाला मेन मॅटर समजवतो. काय सातारा पोलिसांना टीप भेटली होती का कोणतरी रील स्टार आहे आणि तिच्याबरोबर तिचे 4-5 पंटर लोक आहेत, हे प्रॉस्टिट्यूशन मध्ये आहेत. यांनी काय केलं, पोलीस बी एकदम शातीर बुद्धी आणि चॅप्टर मस्तक. पोलिसांनी एकदम विषय एकदम डमी कस्टमर बनले. मेसेज केला भाई नाही का, विषय चला सांगा. तिकडनं लगेच वन साइड रिप्लाय आले. पोलिसांनी मस्तपैकी सापळा रचला कुठेतरी सुमसाम रस्त्यावरती. ज्यांना बोलवलेलं होतं मग पोलिस तिकडे गेले. 2 महिलांना पण ताब्यात घेतलं की ज्या या व्यवसाय बिझनेसमध्ये यांनी उडून आणले होते काय, आणि यांना पण अटक केली. आता धरू का तुला धरू म्हणता म्हणता स्वतः अशी कचकन धरल्या गेली की 8 डिसेंबर पासून सोशल मीडियावरच गायब बाय. मी तर म्हणतो रोज रट्टे पडत असेल पोलीस स्टेशन, आई शपथ. आता मला तुम्ही सांगा, कोणती लोक फेमस होऊन राहिली, कोणती लोक सोशल मीडियावरती काय करताय, पब्लिक कोणाला सपोर्ट. अरे बापरे, गजानना, केशवा, माधवा. आणि आज इम्पॉर्टंट पण बोलायचं तुम्हाला. मला जरा व्हिडिओ पूर्ण व्हायचं बरं का, शिस्तीत भेंडी. ये क्या बात हुई यार, ये क्या बात हुई. पहिले तर ताईंचा बायो आहे, इट ऑल स्टार्टेड विथ अ ड्रीम. कोणतं स्वप्न होतं असं धरू का तुला धरू करत करत कचकन धरलं, त्याचं स्वप्न होतं का? कोणतं स्वप्न? मला ते रात्रीतच संताप आला. ज्या रात्रीला ताईने स्वप्न पाहिलं होतं. हिने का स्वप्न पाहिलं? इट ऑल स्टार्टेड विथ अ ड्रीम. त्या दिवशीला गाढ झोप का नाही लागली, का शेजारचा कुत्रा भॅक्कन का नाही भुकला, झोप का नाही मोडली. याची त्या दिवशी झोप झाली. भेंडीला स्वप्न पडलं आणि सगळा लफडा होऊन गेला. तर स्वप्नाच्या आईच्या गावात जांभळाचं झाड भेंडी. फॅशन, लाईफस्टाईल, लक्झरी या तिन्ही गोष्टींचा हिच्या आयुष्यामध्ये लांब लांब पर्यंत काही घंटा संबंध नाहीये. ही कोणती फॅशन आहे? अरे काहीतरी बुजगावसारखे कपडे घालायचे आणि त्याला मानायचं फॅशन. लक्झरी, कोणती लक्झरी? कच्च्या रस्त्यावर जाऊन व्हिडिओ केले ना. लक्झरी धरू का तुला धरू? जत्रेत मिळणाऱ्या गोष्टींवर लक्झरी, लाईफस्टाईल, फॅशन बिशन म्हटलंय. म्हणजे काय तिथल्या गोष्टी एकदम अशा असतात असं पण नाहीये. पण हे कोणतं आहे बोलके बावल्यासारखं बोलतं बुजगावनं. मग काय माहित, बॉम्बे, हैदराबाद, गुजरात. मला तर असं वाटतं ना कुठेतरी जे आले लोकेशन तिथे फडफड टाकून दिले. की मला वाटत नाही मुंबई, हैदराबाद आणि साताऱ्यात पकडलंय होईला. ओटीटी बॉम्बे, गुजरात, हैदराबाद. नो आयडिया, नो सेन्स. डीएम पॉवर पेड कोलॅबोरेशन. लोकांना कुठं माहित होतं इथं वेगळंच कोलॅबोरेशन चाललंय. भेंडी ताईची एक बरं कोणती पण रील बघा, डायलॉग बिलॉग देती आणि बाजूला बघती. मला बाजूला बघायचं लॉजिकच नाही कळलं. लाखो आपण मुंडी कटकन उडून सरळ करायला पाहिजे. प्रत्येक कोणती पण रील बघा, डायलॉग काय असं बाजूला काय तिकडे मुंडी बेंड करायची. रोबोट कुठले. आता मी तुम्हाला दाखवतो आयरनीच्या देवात तिला ठिणगी ठिणगी वाहू द्यायची गंमत. ताईच्या प्रोफाईलवरची लेटेस्ट रील काय माहितीये का? त्याला काय व्हिडिओ मध्ये दिसलं नाही आम्ही, तर तुम्हाला काय वाटलं संपलोय म्हणून आम्ही? अरे पुन्हा ट्रेंडिंगला आलोय आम्ही. दिसलो नाही आम्ही, संपलोय आम्ही, ट्रेंडिंगला आलोय आम्ही. तिन्ही गोष्टी ना बाबा, कर्मा इज अ बीच बॉय. तिन्ही गोष्टी अशा बीचो बीच गेल्या. डायरेक्ट किस्सा होऊन गेलाय. कारण ताई तेव्हापासून गायब पण आहे, तर ऑलमोस्ट संपल्या पण आहे आणि ट्रेंडिंगला तर आल्या आहेत. पण लय भयान कारणासाठी कधी कधी व्हिडिओ करताना विचार करून करावा माणसाने. 24 तासामध्ये ना जज्बात वक्त सब पलटू जात आहे भेंडी. घरच्यांसोबत पण ताईने मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता. आता घरचे सगळ्यांचे साधेच असतात. काकू पण इथे खूप साधे आहेत. मला घरच्यांबद्दल काहीच बोलायचं नाही. तुम्ही ताईचा डायलॉग ऐकला काय होता? लायकी नसताना बरोबरी करताय का आमची? लायकी नसताना बरोबरी करताय काय? मी पहिले सांगतो, यांची बरोबरी करण्यापेक्षा मी पिसाळलेल्या डुकराचा मुका घेईल, पण मी हिची बरोबर नाही करणार. ह्युमनली नॉट पॉसिबल फॉर मी. अरे का धरायचे? कोणते पिसळलेले कुत्रे? महानगरपालिकेची गाडी तिथं पाठवा. प्रत्येकाला धरू धरू का बरं धरायचंय? येता जाता प्रत्येकाला धरायचं का बरं आहे? आणि काय धरायचंय? हा सगळं धरू का? काय का? व्हॉट इज दिस? अरे कुत्र्या, मारायची धमकी देतो का मला? मारायची धमकी देतो का कुत्र्या?
साडी घालून चौकात नाचवी तुला. साडी घालून चौकात नाचवेल का बरं? सगळ्यांना गौतमी पाटील करायचे मला कळत नाही. नॉनसेन्स. सगळ्यांना साडी घालायचं काय? कुर्त्यात पण म्हणू शकत होती. साडी घालूनच का बरं चौकात नाचवायचंय? व्हॉट इज दिस मेंटॅलिटी? टॉक्सिक फेमिनिझम इन द बॉडी ऑर व्हॉट? अरे कुत्र्या केळ्या. आणि कोणते डायलॉग आहेत? मारायची का धमकी देतोय? कुत्र्या, साल्या, चौकात साडी. व्हॉट इज दिस? व्हाट इज दिस? ऐसा मैं 6वीं में करने का इन माई सेक्रेड हार्ट कॉन्वेंट हाई स्कूल वाला स्कूल. 6वीं में ऐसे डायलॉग हम उधर देते थे, तब भी चापटवते थे हमको. व्हॉट इज दिस ऑन सोशल मीडिया? साडी घालून चौकात नाचवेल. जग कुठं गेलं? इथं काय चाललंय? अरे बाहेर डॉन लोक, गँगस्टर लोक युद्ध उरायली. भाई मॅटर एवढं भयान उरायला. माफिया बिफिया झाला तिथं. सिसिलिया माफिया बिफिया इटली मध्ये. इथं काय चाललंय छपरीगिरी? यांच्यापेक्षा चांगले मॅटर मी करून घेतो यार मजाक मध्ये. हे काय तुला चौकात साडी घालून नाचील तर काय या इच्छा गावात? देखा आपने लापरवाही का नतीजा है. मी पाळून सोडलेला कुत्रा आता पिस्ताळ्यामध्ये वागायला लागलाय. मी पाळून सोडलेलं कुत्रं आता पिसाळल्यासारखं वागायला लागलंय काहीतरी. मला तर असं वाटतंय कोणाची तरी उष्टी बिस्किट चाटायला लागलाय. कोणाची तरी उष्टी बिस्किट चाटायला लागलाय का? व्हॉट एव्हर. पहिले तर हे कुठे राहते जिथे लोक बिस्किट चाटू राहिले? अरे बिस्किट चाटायचं नसतं, बिस्किट चावायचं असतं ना. का चाटताय बिस्किट लोक? ये भगवान क्या जुलूम है. अरे बिस्किटाची ते इज्जत करा. त्या बिस्किटाला कसं वाढा? पुढ्यातनं बाहेर काढायला लोक चाटूच राहिली. अरे बिस्किट कोण चाटतं? माझ्याकडे कुत्रा आहेत, 7 मांजरी होत्या. कधी कोणी बिस्किटात चाटली नाही भावा. त्यांनी पण बिस्किटात चावून खाल्ली. ही बिस्किटात चाटणारी लोक कोण आहेत? क्रीमचं बिस्किट पण दिवसभर थोडीच चाटणार आहे तुम्ही, चाटून सोडून देताना. बात तो सही है. आणि मी पाळून सोडलेलं कुत्रं पिसाळायला लागलं. या वाक्याचा एवढा चुकीचा अर्थ निघतो. तू असं पाळलेल्या कुत्र्यासोबत काय केलं का ते पिसाळताय? त्याला पण धरू करून चावली काय बाबा? अरे कुत्र्याला उलटा रेबीज होऊन गेला भेंडी. अरे याच्यावर वॅक्सिनच नाहीये. क्या बात कर रहे हैं? धरू का तुला धरू? मग ताईने ना कोणतरी रोस्ट पण केलं होतं. त्याच्यानंतर ताईने फुल इंस्टाग्रामवर येऊन धमकी दिली बरं का. एकदम गोविंदा 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 गोविंदा. सरकार पिक्चर पाहिला तुम्ही? फुल दसली वाईफ देऊन टाकली. डिअर रोस्टर बंटी म्हात्रे, तू काय मला ट्रोल करतो आणि काय म्हणतो? काय तोंडे? पहिले तर ना माझी ना नम्र विनंती आहे. अरे रोस्टिंग म्हणजे ट्रोलिंग नाही रे. हे खूप वर्षांपासून तुम्हाला ट्रोल केलं. तुम्हाला ट्रोल, अरे तुम्हाला रोस्टात चालत नाही. एखाद्याने ट्रोल केलं तर मराल बाबा हो तुम्ही. ट्रोल नसतं रे बाबा. हा रोस्ट केलं ट्रोल केलं. अरे 2 गोष्टी में फरक आहे. गुगल करा ना यार. नॉनसेन्स. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आणि मग एवढा तर रोस्टरने व्हिडिओ केला. ताईची एवढी चव निघाली. 3-4 शिवाय घेऊन ताई काय म्हणल्या व्हिडिओ मध्ये? अरे तुझी तेवढी लायकी आहे का बाई? समजल ना तर समोर येऊन मला काय तोंडे बिळतोंडे बोलून दाखव. समोर येऊन बोलून दाखव. आता एवढी इंटरनेटवर चव निघाली ते कमी आहे का की समोर येऊन थोबाडावर चव काढायची आहे? आणि एखादा आलाच खरंच ना सारखा येड्या खोपडेचा बोलला थोबाडावरती, अरे किती चव जाईल? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस धमकी? गद्दारांच्या टोळीत ना प्रत्येक जण फुंकणार. तुम्ही घ्या संयम. सांगून तुम्हाला ठोकणार. गद्दार टोळी भुंकणार, ठोकणार, सांगून पोलिसांचा सायरन वाजला ना मित्रांनो की यांच्या टाचण्यात ना, यांच्या टाचण्या यांच्या कमरेला लागून असे परत सुटता का नाही भरकन काय जुलाब लागलेले आहेत. आणि सोशल मीडियावरती एवढी हवा. छी, मैं थूकता हूँ तेरी सूरत पे. तुम्हाला मी सांगतो एक जोक सपार्ट मित्रांनो. असे लोक सोशल मीडियावरती फेमस होतात. त्यांना करणारे कोण? आपण. त्यांच्या मागे जाऊन फॉलो करणारे कोण? आपण. त्यांच्या डोक्यामध्ये हवा घुसवणारे कोण? आपण. आपल्याला बघायची आणि विचार करायची गोष्ट अशी आहे की अशा सगळ्या बिझनेसमध्ये जर आता असे रील स्टार जर इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले तर नेमकं आपण कुठं जाऊ राहिलो? अजून एक भयानक गोष्ट मला सांगायची. इंस्टाग्रामवर सबस्क्राईब नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे, तुम्ही बघितलं का? ते असं होतं की जो कॉन्टेंट क्रिएटर आहे ना, त्याचा जो बेस्ट कॉन्टेंट आहे, चांगला कॉन्टेंट आहे, हा लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्याच्यासाठी त्याला काहीतरी मॉनिटरी बेनिफिट व्हावा. मात्र त्याचा पण पार कचरा झालाय. मी रिसेंटली एका प्रोफाईलच्या अकाउंट सोडलो, त्याचं मी हँडल ब्लर करतो. 399 रुपये पर मंथ ताई घेतात. त्यांचे अर्धे नग्न फोटोज आहेत ना, हे लोकांना दाखवण्यासाठी प्रॉपर वेगळी 399 रुपये घेतात आणि त्यांचे 8,500 सबस्क्रायबर झाले. ताईंचं वय 25 पेक्षा कमी आहे आणि हे जर तुम्ही बेरीज केली तर ऑलमोस्ट 35 लाख रुपये पर मंथ एवढी रक्कम होती. ते अर्धे भोंगळे फोटो पाहण्यासाठी लोक देत आहेत. हे जर अशाच गतीने चालू राहिलं तर आपण सोसायटीला कुठे हेड करतोय, कुठे लीड करतो, हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की बाबा इंटरनेटवरती सेन्सरशिप असो नसो, पण सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. करण्याला बळी पडणारे पण एकदम 25च्या खालचे आहेत. इथं चव घालवणारे पण 25च्या खालचे आहेत. ही जर युवा पिढी अशी 25च्या खालची भोंगळे फोटो काढून विकू बी राहिली आणि येडे माठे विकत बी घेऊ राहिले तर मग काय करणार?
किधर जाने वाला है ये दुनिया. मित्रांनो, मी स्वतः युट्यूबर आहे, इंस्टाग्रामवरती मी रील्स पण बनवतो. मला आता 3 वर्ष झाली हे सगळं करता करता. मी एक तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो आणि खास करून माझ्या बहिणींना सांगतो, फेमच्या नादाला लागून ढुंगण सोडून डोक्याला गुंडाळू अजिबात नका, कारण हे एकदम मृगजळासारखं आहे. मला 3 वर्षानंतर ही सचक विवेकबुद्धी आलेली मित्रांनो, की शेवटी स्वतः मागा स्वतःच असतो आपण. हे जे आकडे आपल्याला सोशल मीडियावरती दिसतात ना, हे सगळे भोळ आणि वेड्यात काढणारे आकडे आहेत. याच्यामध्ये काही तथ्य आणि काही खरं नाही आहे. मी तुम्हाला 3 वर्षाच्या अनुभवातून सांगतोय, त्यामुळे थोडी तळतळ जरा समजून घ्या. आज जे तुम्ही या व्हिडिओमध्ये शिव्या काय देताय, अश्लील काय बोलतायत, कुठंतरी फेमसाठी हे करतायत, तडफड होईल तुमची, तडफड. आणि आजूबाजूला 4 माणसं पण असतील, माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या आईच्या गावात. मस्त तुम्ही सगळे माझे बहीण भाऊ आहे म्हणून त्याच्या नात्याने मी तुम्हाला सांगितलं थोडंफार. आता परमेश्वराच्या कृपेने थोडासा आता फेमस आहे म्हणून मी सांगू शकतो की खरंच मृगजळासारखा उगाच फेमच्या नादाला लागून असे भोंगळे होऊ नका कुठं पण. आणि पैसा मी तुम्हाला सांगतो 5 वर्षानंतर बडा त्रास होईल ना आईच्या गावात. हा घेणे को संडास नाही मिळेल का बता रे हम. एनिवेज, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टिल देन व्हिडिओ कसा वाटला मला कसं सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम भयंकर वटवागळं घेऊन येणार आहे. म्हणजे तुम्ही मला दिसल्या क्षणी मिठी माराल एवढं मजा येईल तुम्हाला आजच्या गावात. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर्स.